विजापूरला ही म्हैस टाकायला आला होतं. म्हैस चालू दुधाची म्हैस आहे. 3-4 महिने झालेली हळदून कोब्यावरनं पायातल्या पाठीमागची पाय फाकून पडली होती. ती पाठीमागच्या पायात तिच्या दमच राहिला ना आता, म्हणजे पूर्ण म्हैस खाली पिचकून पडायला लागली आहे. पुढनं उठण्याचा प्रयत्न करते आहे पण पाठीमागचं तिला कमरतनं उतरायला अवसरच नाही. आता हिला थांबलं आहे. बाकीचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो पूर्ण. एक साईड झाली, अजून एक साईड राहिली आहे. आणि तिथं का नाही ती चौकशी येते ना ही आता जसं हाय मित्रांनो, गावाकडे पाऊस चालू आहे नाही लगा. इकडं लेणी बार पावसानं ठोकलाय आम्हाला. काय सांगायचं, विजापूर हायवे रोडला माघारी येताना निव्यातनं पाऊस जर लागला म्हणतो, हे मार मारलाय पावसानं. समजा ओले झाले, पाक कापडं फिपडं समजा ओली झाली ती. व्हायला निबार पाऊस लागला. आपल्याकडे नाही. कसं मागं पाऊस कसा लागला चमनवर हा सपा ठेंब मोठी होती का ना. झुडपिले नाही पावसानं चांगल्या. मित्रांनो तर जात जात बघा आपल्याला फ्रेंड गाठ पडलेत. बरं नाव सांगा तुमची. आपलं प्रसन्न बसले गाहेलचे सत्ता मालक. हा हे आपल्याला सत्ता फौज प्रेमी. हा सोहम सोहम जाधव बांगडी प्रेमी. बांगडी प्रेमी. तर हे आपले समजे म्हशीवाले मित्र आहेत. जाताना भेटलेत रस्त्यात, थांबून बोलायला लागलो यांच्याशी. तसंच मित्रांनो भेटल्यासारखं बरं वाटायला तुम्हाला बोलल्यासारखं. असं जरा साथ राहू द्या. अरे भाऊ तू का बरं थांबला साईडला रे? तुझं काय नाव आहे? समर्थ भोसले. तसं बांध बघ. ए अवजार काय तुला खायला का दे ग बस की. विजापूरनं जस्ट झालो मित्रांनो. गडी हो का म्हैस बांधून इथं हलगड्यात जाग्यात तयारीतच होता. अवजार की कस करले बघ आवाज. तू येऊ नको पुढं, झटका देते ती. बचपन में उठा के लाए मैंने. हाँ उठा के लाया तू बचपन में, लेकिन अभी तेरे को उठा के लेगा वो अभी. देख कैसा दिखता है तेरी तरफ.